मग हे कबूतरखाने हटवावेत अशी मागणी प्रशासनाकडे केली जात होती। प्रशासनाने ती मागणी मान्य केली, मात्र अनेक पक्षीप्रेमींचा याला विरोध आहे। खरं तर जर आरोग्याचा प्रश्न असेल, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर हे कबूतरखाने हटवायला हवेत ही मागणी रास्त आहे। मात्र ही कारवाई करायला अनेक पक्षीप्रेमींचा विरोध आहे। पक्ष्यांबद्दलचं प्रेम, भूतदया हे मान्य जरी केलं तरी जर आरोग्याचा प्रश्न इतका गंभीर होत असेल तर कारवाईला विरोध व्हायला नको। मात्र मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या कारवाईला जोरदार विरोध होतोय। मुंबईमधल्या विविध ठिकाणी असलेले हे कबूतरखाने हटवण्याला विरोध होतोय। जर कबूतरखाने हटवले तर इतर ठिकाणी कबूतरांना खाणं घालण्याचे प्रकार सुरू होतील, त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही अशी ही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे सगळ्यावर मुंबई महानगरपालिका किती कठोरतेने कारवाई करते आणि मुंबई महानगरपालिका करत असलेल्या कारवाईला मुंबईकरांचा, नागरिकांचा पाठिंबा मिळतोय का, सहकार्य मिळतोय का, हे महत्त्वाचं आहे। काही लोक जर याला विरोध करत असतील तर त्यांना समजावणं हा एक यामधला महत्त्वाचा भाग आहे। कायदेशीर कारवाई होऊ शकते, अनेकांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, दंड आकारणी केली जाऊ शकते, पण दंड आकारणी किंवा गुन्हे दाखल करणं हे अशा प्रकारच्या समस्यांवर ठोस उपाय ठरत नाही। जनजागृती करणं, लोकांना यामुळे होणाऱ्या समस्या, यामुळे होणाऱ्या आरोग्यावरचे दुष्परिणाम हे समजावून देणं हा यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। आणि ही फक्त महानगरपालिकांवर जबाबदारी टाकता येईल का, हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। मुंबई महानगरपालिका याबाबत सक्षमतेने कारवाई करते, पण हा प्रश्न एकट्या मुंबईपुरता मर्यादित नाहीये। हा प्रश्न महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सध्या प्रकर्षाने जाणवतोय। महाराष्ट्रामध्ये अनेक शहरं असतील, गावं असतील, तिथेही हे प्रश्न आहेत, तिथेही आरोग्याचे हे प्रश्न आहेत। अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, पण त्या कशामुळे झाल्यात याची फोड नीट होत नाही आणि त्यामुळे कबुतरांमुळे होणाऱ्या या आजारांकडे दुर्लक्ष होतंय। पण आता जर हे समोर आलेलं असेल तर यावर उपाय शोधणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे।